नमस्कार मंडळी, आज आपण तोंडाची चव वाढवणारी त्याचबरोबर ताटाची शोभा वाढवणारी अतिशय हेल्दी एक रेसिपी बनवतोय। यासाठी इथे मी बेगडी मिरची 100 ग्रॅम घेतलेली आहे। आता सध्या तर पावसाळा चालू आहे, यामुळे मिरच्या सादळलेल्या आहेत, म्हणून मी याचे संपूर्ण देठ काढून घेतलेले आहेत आणि गॅसवरती एक कढई लो टू मीडियम गॅसवरती गरम करून घेतलेले आहे आणि लो टू मीडियम गॅसवरतीच ठेवलेला आहे। आपल्याला ह्या संपूर्ण मिरच्या गरम करून घ्यायच्या आहेत। तर सगळीकडनं सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिरच्या छान कडक देखील होतील। जर तुम्ही ही हिवाळ्यात रेसिपी करणार असेल तर मिरच्या काही गरम करायची अजिबात येथे गरज लागत नाही। तर मिरच्या अशा हाताने तोडून बघायच्या, तुटले तर समजायचं कडक झालेले आहेत। त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि मिरची एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता मिरची इथे मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे। गॅसवरती परत तीच कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये साधारण 2 टीस्पून तेल घालायचं आहे। आता तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मीडियमच ठेवायची आहे। मग तेल गरम झाल्यानंतर छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे कच्चे शेंगदाणे या तेलामध्ये छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। या शेंगदाण्याचा पूर्ण रंग चेंज होईपर्यंत आणि मध्यम गॅसवरती शेंगदाणे भाजल्यामुळे खूप चविष्ट लागतात। तर आपल्याला छान खरपूस शेंगदाण्याची साल निघेपर्यंत हे शेंगदाणे छान या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता शेंगदाण्याचा रंग चेंज झालेला आहे आणि शेंगदाणे देखील छान आपले इथे भाजले गेलेले आहेत। शेंगदाणे छान भाजले गेले की या शेंगदाण्यामध्ये साधारण एक छोटी वाटी आपल्याला खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहे। तुम्ही खिसलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता, ते देखील याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिटभर खोबरं शेंगदाणे छान परतून झाले की सेम त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला कच्चे तीळ घ्यायचे आहेत। आता हे गावरान तीळ आहेत, तुम्ही सफेद यापेक्षा असतात ते देखील सुद्धा वापरू शकता। या तेलामध्ये शेंगदाणं, खोबरं आणि तीळ छान परतून घ्यायचं आहे। आपल्या आरोग्यासाठी अतिशय अशी ही हेल्दी एक या मिरचीपासून आपण रेसिपी बनवतोय। शिवाय तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, शेंगदाण्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे आणि खोबऱ्यामुळे आपल्या हाडांचं छान वंगण भरून आणण्याचं काम करतं। त्याचबरोबर याच्यामध्ये साधारण 40 ते 50 लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत, पण थोडंसं त्याला पाला देखील ठेवलेला आहे किंवा सालं ठेवलेलं आहेत, ते देखील याच्यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। मात्र जास्त करपट वास येईल पण आपल्याला हे भाजायचं नाही। मध्यम गॅसवरती संपूर्ण साहित्य आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। वास छान सुटलेला आहे, यावेळेस गॅस बंद करायचा आहे। आता मी ते गॅस बंद केलेला आहे। आता ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे। पूर्ण साहित्य ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। थंड झालं की मग आपल्याला एक मिक्सर भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या साहित्य काढून घ्यायचं आहे। आणि ज्या आपण मिरच्या गरम करून घेतो त्या बेगडी मिरची घेतलेली आहे, त्याचे एका मिरचीचे 2 भाग करून थोडीशी मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता आपण सगळं साहित्य एका वेळेस बारीक करायला गेलो तर अजिबात बारीक होणार नाही। यासाठी 2 भाग करून घेतले ते संपूर्ण याच्यामध्ये घालायचे। थोडी थोडी मिरची आपल्याला घालायची आहे आणि थोडं थोडं साहित्य घालूनच आपल्याला अशी याची भरड तयार करून घ्यायची आहे। जास्त पेस्ट तयार करून घ्यायची नाही। मिक्सर थोडा चालू करायचं बंद, परत चालू करायचं बंद, अशा प्रकारे आपल्याला हे ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघू शकता या पद्धतीने सुरुवातीला मोठीच ठेवायची आहे। याच्यामध्ये आपल्या लसूणाच्या चटणीला छान सुगंध आणि रंग येण्यासाठी याच्यामध्ये अंबारी मिरची पावडर मी 1 चमचा घातले आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि नंतर परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ओबडधोबड। या पद्धतीने तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि चटणी देखील आपली इथे मस्त अशी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, डोशा बरोबर किंवा टिफिनला भाजी नसेल त्यावेळी सुद्धा देऊ शकता। अतिशय चविष्ट होते। वडापाव बरोबरची चटणी असते अगदी या चवीची मस्त अशी अतिशय पौष्टिक ही चटणी आपण इथे तयार केलेली आहे। रंग तुम्ही बघत असाल अगदी मस्त चिकट सुद्धा झालेली नाही, अगदी सुटसुटीत झालेली आहे। यासाठी तुम्हाला जर यापेक्षा आणखी बारीक हवी असेल तरी सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। तर चटणीचा रंग बघू शकता आणि तयार झालेली संपूर्ण चटणी तुम्हाला त्यात मी दाखवते। तर अतिशय सुगंध आणि अतिशय पौष्टिक अशी ही चटणी आपली इथं लसणाची तयार झालेली आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल
तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.